नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 48 या कलम 48च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. तर हे भारतीय न्यायसंहिता BNS कायद्यामधील कलम 48 हे प्रकरण 4 मधील हे चिथावणी अबेटमेंट या विषयाशी संबंधित आहे. हे कलम स्पष्ट करते की चिथावणी देणारा अबेटर्स नेमका कोण असतो आणि कोणत्या परिस्थितीत एखाद्या व्यक्तीला चिथावणीखोर मानले जाते. त्या कलमाचं नाव आहे चिथावणीखोर, व्याख्या आहे अबेटर्स. तर हे कलम काय म्हणतं आहे, एखादी व्यक्ती एखाद्या गुन्ह्यासाठी चिथावणी देते जेव्हा ती व्यक्ती एकतर गुन्हा घडून आणण्यासाठी चिथावणी देते किंवा अशा कृत्यासाठी चिथावणी देते जे कृत्य जर ते गुन्हा करण्यास कायद्याने सक्षम असलेल्या व्यक्तीने चिथावणीखोरासारख्याच हेतूने किंवा ज्ञानाने केले असते तर तो गुन्हा ठरला असता. हे कलम सोप्या शब्दामध्ये समजून घेऊया. चिथावणीखोर म्हणजे तो जो स्वतः गुन्हा करत नाही पण दुसऱ्याला गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त करतो, कट रचतो किंवा मदत करतो. महत्त्वाची गोष्ट, चिथावणी देण्यासाठी समोरची व्यक्ती गुन्हा करण्यास सक्षम असणे आवश्यक नाही. जर तुम्ही एखाद्या लहान मुलाला किंवा वेड्या व्यक्तीला कुणाच्या अन्नात विष कालवायला सांगितले तर जरी त्या मुलाला शिक्षा होणार नाही कलम 22नुसार, तरीही तुम्ही चिथावणीखोर म्हणून दोषी ठराल. उदाहरण समजून घेऊया. हा बला क ची हत्या करण्यासाठी चिथावणी देतो. ब त्या चिथावणीनुसार क ची हत्या करतो. येथे जरी घटनास्थळी नव्हता तरी त्याने गुन्ह्यासाठी प्रवृत्त केल्यामुळे तो चिथावणीखोर आहे हे मानले जाते. आता हे कलम का बरं अस्तित्वात आलेलं आहे? गुन्हेगारीमध्ये केवळ प्रत्यक्ष कृती करणाराच दोषी नसतो, तर त्यामागे मेंदू चालवणारा मास्टर माइंड अधिक घातक असतो. जर चिथावणी देणाऱ्याला शिक्षा झाली नसती तर पडद्यामागून गुन्हे घडवून आणणारे लोक कधीच पकडले गेले नसते. गुन्हेगाराची साखळी मुळापासून तोडण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट काय आहे? पडद्यामागच्या गुन्हेगारांना पकडणे, प्रत्यक्ष गुन्हा न करणाऱ्या पण तो घडून आणणाऱ्यांना जबाबदार धरणे, गुन्हेगारी रोखणे, गुन्ह्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्तीला आळा घालणे, व्यापक जबाबदारी, गुन्ह्याच्या नियोजनात सहभागी असलेल्या प्रत्येकाला शिक्षेच्या कक्षेत आणणे. आता ह्या कलमासंबंधित लॅटिन मॅक्झिम कोणती आहे? ते कलम क्वी फिसिट पर एलियम फेसिट पर से या तत्वाशी संबंधित आहे. याचा अर्थ असा आहे, जो दुसऱ्यामार्फत कृत्य करतो तो स्वतःच ते कृत्य करतो असे मानले जाते. आता या कलमांचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय समजून घेऊया. कलम 48 ही केवळ व्याख्या आहे. याची शिक्षा पुढील कलमांमध्ये म्हणजे कलम 49 आणि ते 57मध्ये दिलेली आहे. शिक्षा काय? सामान्यतः चिथावणी दिलेल्या गुन्ह्यासाठी जी शिक्षा आहे ती शिक्षा चिथावणीखोराला दिली जाते. उपाय काय? जर आरोपीने केवळ सल्ला दिला असेल आणि त्यामागे कोणत्याही गुन्हेगारी हेतू नसेल तर तो बचावासाठी किंवा कलमातील बारकाव्यांचा आधार घेऊ शकतो. न्यायालयीन प्रकरणे व निर्णय. मलिक खान विरुद्ध राज्य. न्यायालयाने स्पष्ट केले की चिथावणी सिद्ध करण्यासाठी सक्रिय सहभाग किंवा प्रवृत्त करणे, इन्स्टिगेशन आवश्यक आहे. केवळ मूक संमती म्हणजे चिथावणी नाही. निकाल. चिथावणीखोराचा हेतू, इंटेन्शन हा प्रत्यक्ष कृती करणाऱ्याच्या हेतूशी जुळणे आवश्यक आहे. आता संबंधित कलमे आणि इतर कायदे पाहूया. भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 कायद्याने प्रस्थापित केलेल्या प्रक्रियेशिवाय कोणाचेही स्वातंत्र्य हिरावले जाणार नाही. BNS कलम 45 चिथावणीची व्याख्या, इन्स्टिगेशन, कॉन्स्पिरसी, एडिंग. कलम 48 हे स्पष्टीकरण 4. कलम 48 हे स्पष्टीकरण 4. गुन्हा चिथावणी देणाऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे घडला नाही तरीही चिथावणीखोर दोषी असतो. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल? तर कलम 48 हे अतिशय व्यापक आहे. हे सुनिश्चित करते की कायद्याच्या कचाट्यातून कुणीही सुटणार नाही, मात्र याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. उदाहरणार्थ, आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्याच्या अबेटमेंट टू सुसाईड प्रकरणांमध्ये अनेकदा केवळ रागाच्या भरात बोललेल्या शब्दांना चिथावणी मानून खोटे खटले भरले जातात. निष्कर्ष काय काढता येईल? तर कलम 48 हे गुन्हेगारी जबाबदारी, क्रिमिनल लिॲबिलिटी वाढवते. हे स्पष्ट करते की हात रक्ताने माखलेले असणे हीच केवळ गुन्हेगारीची ओळख नाही, तर गुन्ह्याचा विचार पेरणारा सुद्धा तितकाच मोठा गुन्हेगार आहे. तर मित्रांनो, आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 48च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजावून घेतलेल्या आहेत.
हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे तुम्हाला समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.